शेतकरी मित्रांनो, आंब्याला भरपूर मोहर येतो, पण फळधारणा कमी होते का? मोहर काळात थोडीशी चूक झाली तर संपूर्ण हंगामाचा तोटा होऊ शकतो. फूलगळ, भुरी, थ्रिप्स, वातावरणातील बदल हे सगळं टाळायचं कसं? जर तुम्हालाही आंब्याच्या मोहराचं योग्य व्यवस्थापन करून जास्तीत जास्त फळधारणा हवी असेल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे फार्म सायन्स या यूट्यूब चॅनलवर. नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे फार्म सायन्स या यूट्यूब चॅनलवर. आणि आज आपण शिकणार आहोत आंबा मोहर व्यवस्थापन व संरक्षण. आपला पहिला मुद्दा आहे आंबा मोहर व खत व्यवस्थापन. मोहर म्हणजे आंब्याच्या झाडावर येणारी फुलोरा अवस्था. हाच टप्पा उत्पादन ठरवणारा सर्वात महत्त्वाचा टप्पा असतो. आता आपण पाहूयात मोहर येण्याचा कालावधी कसा असतो ते. ऑक्टोबर ते नोव्हेंबर हा विश्रांती कालावधी असतो. डिसेंबर ते जानेवारी या महिन्यात मोहर बाहेर पडतो. फेब्रुवारी ते मार्चच्या पुढे परागीभवन व फळधारणा होते. याच काळात चूक झाली तर फुले गळतात, फळधारणा कमी होते आणि उत्पादन 40 ते 60% घटते. तसेच तापमानातील चढ उतारामुळे देखील मोहराची गळ होते. चांगले मोहर यावा यासाठी जुलै ते ऑगस्टमध्ये हलकी छाटणी घेणे गरजेचे आहे. आतल्या दिशेने वाढलेल्या फांद्या काढून टाकाव्यात. चांगल्या उत्पन्नासाठी खत व्यवस्थापन देखील तितकेच महत्त्वाचे आहे. ऑगस्ट ते सप्टेंबर मध्येच सेंद्रिय खत म्हणजेच शेणखत किंवा कंपोस्ट खत, पोटॅशयुक्त खते जास्त प्रमाणात वापरावीत. नायट्रोजनयुक्त खते जास्त टाकू नयेत. दिली तर फक्त पाने वाढतात, मोहर कमी येतो. आता आपण जाणून घेऊयात मोहरावर येणारे प्रमुख रोग, किडी व त्यावरील उपाय. वातावरणातील अतिथंड वातावरणामुळे येणारा मुख्य रोग म्हणजे भुरी म्हणजेच पावडरी मिल्ड्यू. यावर उपाय म्हणून आपल्याला पुढीलपैकी एक फवारणी नक्कीच काम करेल. पहिली फवारणी आहे गंधक. 80% WP, 2 ग्रॅम प्रति लिटर, म्हणजेच बाजारात येणारे टाटा सुल्ताफ किंवा सिझंटा कंपनीचे थायो न्यूट्री. दुसरी फवारणी आहे हेक्झाकोनाझोल, म्हणजे टाटा कॉन्टाफ किंवा मायकोब्युटानेल, म्हणजेच सिग्नेट किंवा बून. कॉन्टाफचे प्रमाण 0.5 मिली प्रति लिटर वापरायचे आहे, तर मायकोब्युटानेल 0.5 ग्राम प्रति लिटर वापरायचे आहे. दुसरा रोग आहे अँथ्रॅकनोज. यामुळे फुले काळी पडतात, फुलगळ होते. यावर उपाय म्हणून आपल्याला कॉपर ऑक्सीक्लोराइड म्हणजेच ब्लू कॉपर किंवा ॲझॉक्सिस्ट्रोबिन हा घटक असलेले ॲमिस्टार 1 मिली प्रति लिटर हे औषध वापरायचे आहे. तसेच आपण थायोफॅनेट मेथाइल 70% WP हा घटक असलेले रोको हे बुरशीनाशक वापरू शकतो. याचे प्रमाण 1 ग्राम प्रति लिटर असे घेऊ शकतो. फवारणी मोहर 25 ते 30% अवस्थेत असताना घेणे गरजेचे आहे. आंब्यावर जास्त करून थ्रिप्स, हॉपर व तुडतुडे यांचा अटॅक जास्त दिसतो. त्यामुळे फुले कोवळी पडतात, फळे कुरतरतात, फळधारणा कमी होते. आपल्याला यावर अति उग्र वासाचे कीटकनाशक वापरून चालत नाही, कारण त्यांचा परिणाम मधमाशीवर देखील होतो आणि परागीभवनासाठी आपल्याला मधमाशी अत्यंत गरजेची असते. त्यामुळे स्ट्रॉंग पण सौम्य वासाची कीटकनाशके आपण इथे वापरणार आहोत. पहिला पर्याय आहे इमिडाक्लोप्रिड. 17.8% SL घटक असलेले टाटा मेदा 1 मिली प्रति लिटर व निमतेल 0.5 मिली प्रति लिटर असे मिश्रण करून आपण फवारणी घेऊ शकतो. दुसरा पर्याय आपल्या समोर आहे, तो म्हणजे थायामिथॉक्झम 12.6% प्लस लॅम्डा सायहॅलोथ्रिन 9.5% हे घटक असलेले
अलिका 1 मिली प्रति लिटर व निम तेल 0.5 मिली प्रति लिटर. तसेच एमामेक्टिन बेन्झोएट 5% SG हा घटक असलेले प्रोक्लेम देखील आपण 0.5 ग्राम प्रति लिटरने वापरू शकतो. फुलगळ थांबवण्यासाठी व फळधारणा वाढवण्यासाठी महत्त्वाच्या काय फवारण्या व उपाय करता येईल ते बघूयात. हो, आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बोरॉन 1 ग्राम प्रति लिटर प्लस चिलेटेड झिंक 1 ग्राम प्रति लिटर प्लस प्लॅनोफिक्स 0.3 ते 0.5 मिली प्रति लिटर अशी एक फवारणी घ्यायची आहे. आपल्याला दुसरी फवारणी 05234, 04247 किंवा 06020 यापैकी कोणतेही एक ते 5 ग्राम प्रति लिटर प्लस टाटा बहार 1 मिली प्रति लिटर प्लस गुळ 5 ग्राम प्रति लिटर अशी घ्यायची आहे. आपण या फवारणीत गुळ घेत आहे कारण आपल्याला परागीभवनासाठी मधमाशांना आकर्षित करणे गरजेचे आहे. मधमाशांमुळे परागीभवन वाढते, परिणामी उत्पादन वाढते. आपल्याला फवारण्या या आलटून पालटून घटक वेगळे असलेले व योग्य वेळेत घ्यायचे आहेत. खताचे नियोजन चोख ठेवायचे आहे. आता या आपण बघितल्या रोग व किडीनुसार उपाय. तुम्हाला जर कंबाईन असा एकत्रित स्प्रे शेड्यूलचा व्हिडिओ हवा असल्यास कमेंट करा. स्प्रे शेड्यूल. मित्रांनो, आंबा मोहर व्यवस्थापन म्हणजे योग्य वेळ, योग्य औषध, योग्य पद्धत या 3 गोष्टी जुळल्या तर आंब्याचं उत्पादन निश्चित वाढतं. अगर वीडियो आपको पसंद आई हो तो लाइक ज़रूर करें. ऐसे ही खेती से जुड़ी सच्ची और वैज्ञानिक जानकारी के लिए फार्म साइंस चैनल को अभी सब्सक्राइब करें. धन्यवाद.